गावडे, गढीवर कोण कोण राहतं रे? अचानक ताप चढल्याने झोपूनच असलेल्या नवीन शिंदे साहेबास डबा द्यायला आलेल्या गावडेस भैरव विचारत होता. साहेब, गढी तर कितीतरी वर्षापासून रिकामीच होती. आता गेल्या 6 महिन्यांपासून सानप मॅडम राहतायत. आमच्या लहानपणी प्रभूने मालक राहायचे व नंतर त्यांनी गंगाधर नावाच्या पाथरवठी ठेवला होता देखभालीसाठी. तोही राहायचा तिथे. कुत्री पण आहेत का तिथं? कुणी पाळलेली व आधीचे? गावडेने नवीन साहेबांकडे चमत्कारिकपणे पाहिले. साहेबांना ताप आलाय की आधीच्या गोळ्या संपल्या असाव्यात. नाही साहेब, एवढंच बोलला तो. कन्नी नावाची कुत्री आहे का गावात कुणाची? नाही साहेब, पण असं का विचारताय? बरं वाटत नसेल तर चला दवाखान्यात तरी दाखवू. गावडे, तसं नाही रे. थोडी कसकस भरली रात्रीपासून. मग अचानक कन्नी कुत्री असं का विचारत आहात? काही नाही, जाऊ दे. पण मला रात्री तापाने असावेत वाटतं. सारखे भास होत होते. भैरवनं बाकी काही न सांगता विचारलं. साहेब, त्या पाथरवटाची कन्नी नावाची कुत्री होती. थोडं आठवतंय मला, पण ती तेव्हा होती, आता कशाला? गावडे विचित्र नजरेने पाहत बोलला. तोवर शिपाई आला. गावडे सर, शिवालयात महंत आलेत बऱ्याच वर्षांनी. काल चंद्रग्रहण होतं ना, महंत जेव्हा जेव्हा येतात ते अशाच मुहूर्तावर. गावडे बोलला. साहेब, तुम्ही साहेब आहात, तुमचा विश्वास नसणार. पण आमच्या गावात येणारे हे महंत आगळे वेगळे आहेत. ते जेव्हा केव्हा येतात तेव्हा सारा गाव शिवालयात जातो त्यांच्या दर्शनाला. चालायचं का? नाही गावडे, मला बरं वाटत नाही. तुम्ही जा. भैरवला साधू, फकीर, महंत, गोसावी या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता. साहेब चला, महंतांसाठी नाही पण महादेवाच्या दर्शनासाठी चला. गावडेने आग्रहच केला. रविवार असल्यानं कामही नव्हतंच. इच्छा नसताना भैरव निघाला. शिवालयात भली मोठी रांग लागली होती. भगवी वस्त्रे धारण केलेला 70-80 ओलांडलेला एक साधू वडाच्या बुंध्याला टेका लावून ध्यानस्थ बसल्यागत पद्मासनात बसलेला. जवळच सानप बसलेली. भैरवने पाहिलं व त्याला धक्का बसला. ही बया इथं काय करते? रात्री हिनं आधी घाबरत पळत येत धडकच मारली आपणास व नंतर गच्च घट्ट मिठी. कुणीतरी हिचा पाठलाग करत असावा, पण ही खूपच भयभीत होती. आपणास तर कन्नीनं रात्रभर फिरवलं होतंच. भव्या व त्याची नजरानजर झाली. तो गावडीला तिथंच सोडत लगेच शिवालयाकडे निघाला. दर्शन घेत तो पायविहिरीकडे आला. रात्री आपणास या विहिरीकडे पाहून भुंकणाऱ्या कन्नीला हाकलताना कसले कसले आवाज येत होते. जणू कुणीतरी कोंडलं गेलं असावं आत. अन आपणास जीवाच्या आकांताने वाचवण्यासाठी साथ घालतोय असाच. भैरव एकसारखं टक लावून कितीतरी वेळ तिथं बसून होता. महंतांनी आता लोकांना नंतर यायला सांगत परतावलं. बच्ची, चल गढ़ी पे जाएंगे. महंत भव्याकडं पाहत म्हणाले. महंत बाबा, नहीं, डर लगता है. महंत हंसले. नादान गुड़िया, हम हैं तो फिर डरने की बात क्या? पहले इसमें पानी लेते हैं. म्हणत महंतांनी कमंडलू घेत पायविहिरीकडे निघाले. कौन हो तुम? पायऱ्यावर बसलेल्या भैरवला महंत बोलले. भैरव शिंदे, वितरण कंपनीत इंजिनियर आहे मी. भैरव उठत त्रोटक बोलला. मालूम है हमें, पर तुम कौन हो यह तुम्हें पता लगाना है. चाहते हो तो सीधे पीछे पीछे चले आओ. कमंडलू भरत महंत निघाले. भव्याने भैरवकडे पाहिले. तिच्या डोळ्यात मिठीच्या वेळची भीती तर नव्हती, तर संताप दिसत होता या घडीला. भैरव उठलाच नाही. बच्चे, कहा न हमने, चलो, नहीं तो कन्नी तुम्हें हर रात सोने नहीं देगी. महंत मंदस्मित हास्य करत बोलले. भैरवला हे ऐकून जबर धक्काच बसला. एरवी काही दिवसापासूनच धक्के बसत होते, पण हा जबर होता. तो अनाहूतपणे मागे मागे चालू लागला. पुढे महंत, मागे एकाच रेषेत भव्या व भैरव. माचीवर भैरव पुढे निघू लागला. समपातळी राग. भव्या बोलली नि भैरव दचकला. गुड़िया, पहचानती हो इसे? महंतानी विचारलं. नहीं बाबा, पर ये बार बार गढ़ी पे मंडराते रहते हैं वक्त बेवक्त. गुड़िया,
वक्त आ गया है उनका, वो अब कहाँ रुकने वाला है, महंत बोलले. पण दोघांना उमगलं नाही. गढीवर येताच कमंडलूतलं पाणी महंतांनी सर्व गढीवर शिंपडलं. बच्चे, दोनों साथ जाके तलहट्टी में उतरो. वहां पानी का टंका है, वहां से यह कमंडलू भर के लाना. बाबा, मैं नहीं जाऊंगी वहां. कल मैंने वहां से अजीब अजीब सी आवाजें सुनी और कोई था वहां बैठा जीने पर. मुझे अब भी डर लग रहा है. यही बताने तो आपको मैं मंदिर में आई थी. गुड़िया, हम हैं ना, अब तुम्हें घबराने की जरूरत नहीं. पर बाबा, वो आवाजें कैसी थी? वो आदमी कौन था? और वो कुछ. गुड़िया, बस बच्ची, कितने सवाल करोगी एक साथ? पहले तो तुम्हें मना करने के बाद भी तुमने दरवाजा खोला ही क्यों? अब हमारी मान और इसके साथ जाकर पाणी लेके आ टंके से. भैरव व भव्या खालच्या मजल्यावर निघाले. महंत गढीत वरच थांबले. ते जिना उतरणार तोच एक साथ चलना, आगे पीछे नहीं, महंत मागावून बोलले. भव्या पुढे होत दोन्ही सोबत पायऱ्या उतरू लागले. पायऱ्यांवर खूपच धूळ होती व एक कुबट दर्प येत होता. तळमजल्यावर येताच भव्या घाबरली. थरथर करत तिनं भैरवचा हात हातात घट्ट धरला. भैरवला भव्याचं वागणं कळेना. ही बया अशी का वागते? भव्याचा उष्ण श्वास त्याला जाणवू लागला. त्यानं हातातून हात सोडण्याचा प्रयत्न केला. उगा चालत राहा, तिनं भीतीने दटावलं व हात अधिकच घट्ट धरला. तळघराचं दार आलं व पुन्हा जिना. भव्याची धडधड वाढली व अंतरच कमी झाल्यानं भैरवला होणारा स्पर्शही. काल ज्या ठिकाणी कुणीतरी बसलं होतं ती जागा दिसताच ती थरकापली व थांबली. थांबू नको, समोर टाकं दिसतंय, त्यातून पाणी भरायचंय, भैरव बोलला. तसं भव्यानं दोन्ही हातानं त्याचा लहान पोरागत दंड धरला व बिलगली. भैरव, समपातळीतही भीती वाटते. आपला एकेरी उल्लेख ऐकताच त्यानं अंधारातही तिच्या डोळ्यात खोल पाहिलं. तळघरातल्या टाक्यातून दोघांनी कमंडलू बुडवत पाणी भरलं. बुडबुड आवाज होताच जणू युगायुगाची शांतता भंग पावली असावी. पण त्या गुडतेतही कुणीतरी इथं आहे व आपणास पाहतायत असंच दोघांना जाणवलं. पण स्किझोफ्रेनियाचं गारुड की काय, दोघांना आपणास भासच होतायत असंच वाटलं. पाणी किती थंड आहे. इथलं तळघर भासात दिसायचं, पण हे टाकं कधीच दिसलं नव्हतं. भैरव बोलला. मुकाट्याने चल, निघ येथून पटकन. भव्यानं पुन्हा दटावलं. दोन्ही जिने चढत वर येताना मागून आणखीन 2 जण चालत आहेत असं स्पष्ट जाणवत होतं. पण दोघांनी वळून पाहिलंच नाही. महंतांनी कमंडलूतलं पाणी पुन्हा वर खाली शिंपडलं. मग त्यांनी स्वतः झाडू घेत तळमजला, तळघर स्वच्छ झाडला. भव्या व भैरवला लाईट लावायला लावले. गुड़िया, अब डरने की कोई बात नहीं, द्वार अभी हमेशा खुले रखना. नहीं बाबा, कल मैंने यहाँ किसी को देखा था. ठीक है, अब कोई दिक्कत नहीं. लेकिन कौन थे और गंग्या कौन? गुड़िया, समय बड़ा बलवान है, लेकिन फिर भी वक्त आने को वक्त लगता है. वक्त को अपना वक्त लेने दो, जल्दबाजी मत कर, तुम्हें सब अपने आप समझ आएगा. महंतांनी दोघांना कमंडलूतलं पाणी प्यायला दिलं. भैरवचा भरलेल्या कमंडलूकडे लक्ष गेलं. कमंडलूत जसंच्या तसं भरलेलं. महंत जी, कन्नी कौन है? क्या बताना चाहती है? भोगती क्यों है? बच्चे, यह गुड़िया यहाँ आई, तुम यहाँ आए. आम बात नहीं है. तुम दोनों को यहाँ प्रकृति खींच के लाई है. सब समझ जाओगे, बम बम भोले की कृपा से. पर अभी तक वो समय नहीं आया है. बाबा, काशी, गौरी, शंभू कौन है? तरी भव्यानं विचारलंच. महंत पुन्हा हसले. त्यांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवले. काशीनाथ, शंभू, भैरव और गौरी, भव्या, दुर्गा, ये सब भोले और पार्वती माँ के ही नाम है ना? महंतांनी कोडं न उलगडता भैरवला घेत खाली निघाले. भव्या गढीवरच थांबली. जणू काल रातीला ग्रहणाशिवाय काहीच झालंच नाही या कोऱ्या भावनेच्या मनानं. अनभैरव क्वार्टरवर परतला.
आपण त्या महंताच्या प्रभावात इतका वेळ थांबलोच कसं या विवेकानं. तसं अमोघही आपणास कितीतरी वेळ संमोहित करतोच, पण या महंतांचं संमोहन आपणास संमोहन वाटलंच नाही. अमोघाच्या संमोहनात जाणीव नेणिवेत हरवते, ही जाणीव शून्यतेतही उरतेच. पण या महंताच्या संमोहनात जाणीवच काय, पण नेणिवेची ही जाणीव झडाली आपली. महंत पाडव्याच्या रात्रीच निघून गेले अन दुसऱ्या दिवशी सकाळीच गंगाधर इंगळे तारापुरात उगवला. पुरता 22-25 वर्षात. बापरे, तारापूर इतकं बदलेल हे माहीत असतं तर आपण महंतांनी धमकी दिली होती तरी सोडलंच नसतं. धाब्याची घरं जाऊन घोसाळ्यात सिमेंटची टुमदार घरं डोकावत होती. नवीन प्रशस्त पसरलेलं हायस्कूल, महावितरणाचं कार्यालय यांनी तर आपण घेत होतो ती माळरानाची जमीनच हडप केली. शाळेच्या आवाराची जागा लागताच अंदाजाने तो जागा हेरू लागला व मनात आश्वस्त झाला. रस्त्यानं दूर जाणाऱ्या उसकेळ्याच्या बागा त्याचे डोळे सुखावत होत्या. त्यानं शाळेत प्रवेश केला. सानप मॅडम समोर मुख्याध्यापक दालनात शिपायानं बोर्ड दाखवलं व निघून गेला. समोर गंगाधर इंगळेंना पाहताच भव्या मनात थरथरली. आपण आणि इकडे का आलात? भव्या, इथं बोलणं संयुक्तिक होणार नाही, आपण बाहेर जाऊयात का? गंगाधरनं इकडं तिकडं पाहत म्हटलं. शाळा चालू असताना मला शक्य नाही. जे काही बोलायचं ते बोला किंवा गडीवर थांबा, मी येईस तोवर. गडी बोलताच गंगाधरला भीतीनं अंगावर काटा उभा राहिला. शाळा सुटेस्तोवर मी गावात थांबतो, पण गडीवर एकटा नाही जाणार मी. भव्यानंही आग्रह केला नाही. मात्र शिपायाला चहा सांगत तिनं गंगाधरला पाजला. गंगाधर चहा पीत शिवालयात बसू म्हणून निघाला, पण रस्त्यात महावितरणाचं कार्यालय लागलं. तो सरळ कार्यालयात चढला. शिंदे साहेब कोण? सरळ पुढच्या कॅबिनला. गंगाधर इंगळे विचारून आत घुसले. बोला, काय काम आपलं? साहेब, नवीन शेतात वीज कनेक्शन घ्यायचंय. अर्ज केलाय का आधी? नाही. मग बाजूला तिकडनं अर्ज घ्या. लागणारी कागद जोडा. चालेल साहेब. आणखी एक. काय? खाजगी आहे साहेब. इथं कसं बोलावं? आजूबाजूला पाहत गंगाधर चाचरू लागला. खाजगी? काय बोलायचं ते बोला. भैरव शंभू शिंदे नाव ना तुमचं? अहो, नावाचं सोडा, कामाचं बोला. अन शंभू नाही, शंकर आहे. साहेब, तेच तर म्हणतोय मी. तुमच्या तात्याचं नाव शंकर, पण तुमच्या जन्मदात्याचं नाव शंभूच. गंगाधर बोलले. अन भैरव सरळ त्याकडं पाहू लागला. महाशय, मी आपणास ओळखत नाही. अन आपण थेट हे काय बोलताय? अन कोणत्या आधारावर? साहेब, आधी तुम्ही कधी आला नव्हता, तर मग इथली गढी, शिवालय, आड, वड हे सारं कसं दिसायचं तुम्हाला? ते सोडा, पण आधी शंभू कोणते सांगा. तुमचा जन्मदाता. शंकर तात्यांनी फक्त सांभाळले तुम्हास. काहीही परळू नका. कोणत्या आधारावर बोलताय हे? साहेब, तुमचा बाप अन मी सोबत काम केले इथल्या धरणावर. गंगाधर इंगळे बोलला. मी भैरवने समोरचा ग्लास उचलत तोंडास लावला. मग सारं आताच विचारणार का? हे तुमचं कार्यालय आहे, अन सरकारी कार्यालयात काहीच गुपित राहत नाही. भेटेन मी नंतर. थांबा, मग शंकर तात्यांकडे मी कसा गेलो? प्राध्यापक शंकर शिंदेंच्या पत्नी अंबाबाईच्या संतान स्वार्थापायी. अन मग शंभो? साहेब, सारं सांगेन, कारण आपण एकाच जातीचे व रक्ताचे. पण त्याआधी तुम्ही मला काही मदत करा. कोणती मदत? हा रुद्राक्ष ठेवा तुर्तास. मी आता इथंच राहीन, कुठंच जाणार नाही. कारण तुमच्यासारखंच भव्याही आपल्याच रक्ताची, तिलाही सांभाळायची. मी भेटत राहीन, पण एक पक्क ध्यानात ठेवा. महंत येईल, काहीही सांगेल, पण प्रभूने, महंत ही सारी मंडळी तुम्हाला फसवत आहेत हे लक्षात ठेवा. गंगाधर इंगळे निघाले व शिवालयात येऊन वडाखाली बसले. त्यांना ओळखणारे तारापुरात जवळपास विरळेच, कारण इतक्या वर्षात खूप बदल झाले होते. शाळा सुटे पावे तो त्यांना शिवालयातच थांबणं भाग होतं. त्यांनी वडाखालीच पाय पसरत तोंडावर रुमाल टाकत झोप घेणं पसंत केलं. पण झोप कशी शक्य होती? त्यांना 1-2 वर्षांपासूनची सारी दगदग आठवू लागली.
सोलापूरहून पुण्यास कामानिमित्त येताना प्रभूंचं दिसणं, सतत पाठलाग करत लपत पाळत ठेवत सुराग काढणं. राधाबाई, जखड थेरडी. पण ही तरुणी कोण? पुन्हा शोध परस्पर. भव्या, बापरे, ही एवढीशी पोर महंतानं इथं आणून ठेवली तर? पण का? काशीची पोर प्रभूंकडे का? तीच भव्या की नामसाधर्म्य केवळ? शोध. भव्या ही प्रभूंची मुलगी नाही, तर तीच काशीची भव्या आहे. व तिला भासाभास होतात. कसले भासाभास? तर चक्क गढी, वड, विहीर, शिवालय, म्हणजे ही तीच. पुन्हा पाठशिवणीचा खेळ. डॉक्टर अमोकचा शोध. रिसेप्शनिस्ट केवळ एका रुद्राक्षाने पाघळलीच. मग सारी माहिती येत राहिली वेळेवर. रुद्राक्षाच्या सोनेरी चमकेने रिसेप्शनिस्टने जी माहिती पुरवली त्यानं आपल्या शोधाचा आयाम आणखी बदलला. भव्याच्या फायलीगतच एक आणखी फाईल, व तेच भासाभास. पण कुणाला? तर भैरव नामक मुलगा. बाबा गंगाधर. आठव, काय नाव त्या दुर्गी व शंभूच्या मुलाचं? ताण दे. तू गेला होता ना बार्शीला पाहायला, अन शंभू दुर्गीच्या तोंडूनही तेच नाव, भैरव. पण मग बार्शीहून हा थेट पुण्याला कसा? दुसरा असावा. पण मग तेच भासाभास कसे? पुन्हा जुनी मढी गोरी उगर गंगाधर. त्याशिवाय का तुला राहिलेला खजाना गावायचा का? इंगळेनं धनकवडीतला शंकर शिंदेचा बंगला शोधलाच. रेकी, प्राध्यापक शंकर शिंदे व अंबाबाई, मूळच्या नाशिकच्या. पुन्हा दुर्गा आठवली. तिलाही आपण नाशिकलाच पाहिलं होतं ना? मग कैलास मंजुळेला गाठलं. बार्शीला जात लागला शोध. अंबाबाईस मूल नव्हतं. सांभाळलं. धुणी भांडी करणाऱ्या दुर्गीच्या पोरास अनथेट बदलीच केली नाशिकहून पुण्यास. बाप रे बाप, कुणाच्या मातृत्वाच्या व संतती प्रेमापोटी कोणी कसं वाढलं? शंभू महादेवा, तुझीच कृपा माझ्या काशीनाथ व शंभू शिंदेवर. पण भव्या व भैरवला भासाभास होतात, म्हणजे शंभू व काशीसारखीच यांच्यातही शक्ती आली असावीच. आपलं खजान्याचं अधुरं स्वप्न यांच्या सहाय्याने करूयात पूर्ण. गंगाधर इंगळेच्या तोंडावर वडाच्या पानातून कलत्या सूर्याची किरणे येऊ लागली. तो उठला व त्याने ती गडीची वाट धरली. पण त्याला भीतीही वाटू लागली. माचीवरून त्याला भव्या गढीवर दिसली. काहीही करून गढीवर रात्री थांबायचं नाही या निर्धाराने तो गढी चढला. भव्यानं त्याला पाणी व चहा दिला. बेटा, बैस जवळ. बोला, का आला तिथं? अन मी इथं आहे हे कसं कळलं तुम्हाला? बेटा, रक्त एक असलं की आपलं माणूस जगात कुठेही असलं तरी शोधू येतच. येण्याचं प्रयोजन? माझ्या मामे बहिणीची मुलगी आहेस तू, माझ्या काशी भावाची मुलगी. तुला भेटावंसं वाटलं, पण इतक्या वर्षात नाही. आताशीच का? त्या महंतांनी मला समजू दिलं नव्हतं तू पुण्याला आहे असं. किती शोधत होतो मी. तोच गंगाधरची नजर समोर गेली. समोर खालून उजेड येत होता. आजच वितरणातल्या वायरमनला पाठवत लाईट लावले होते तळमजल्यावर. त्याचाच उजेड वर येत होता. बेटा, तळघर उघडच असतं का? कोणी उघडलं तळघर? तुला भीती नाही वाटत गढीत एकटी राहायला? महंतांनी उघडलं. अन भीतीचं काय कारण? भव्या सहज बोलून गेली. महंत, कुठं आहे तो पाखंडी? गंगाधर इंगळेस घाम फुटला. काल आले होते, गेले निघून. काय म्हणाला? अन त्यापासून सावध राहा तू. ते तर तुम्हीच मारलं काशीला असं सांगत होते. बासुंदीतून गरळ देत तळघरात. भव्या खोल नजरेला नजर भिडवत म्हणाली व गंगाधरचे भाव टिपू लागली. गंगाधर जागेवर उडणारच होता. काय? तो पाखंडी हे बोलला? बापरे, मी पापीच म्हटला पाहिजे मग. माझ्या हातून हे काय घडलं देवा? माझ्या काशी व गौरीचा मृत्यू माझ्या हातून. हे शंभू महादेवा, हे पाप मी आता कुठे फेडू? काय झालं? का मारलत बासुंदीत गरळ टाकून? नाही पोरी, सगळं सांगतो तुला. अन गंगाधर सांगू लागला. आताच लक्षात येतोय सगळा प्रकार त्या पाखंडीचा. त्या रात्री मी गढीवरच होतो. 8 दिवस काशी व गौरीचा तपास लागत नव्हता. मी शोधत होतो एकसारखा.
महंतांनी मला गढीवर बोलावलं. गंग्या, काशीनं खजाना चोरलाय रे. काय सांगताय महंत? आम्ही काशी पाथरवट असलो तरी चोरी कदापि शक्य नाही. भले 1.5 फोडू, पण चोरी? मग कोण करेल हे कृत्य? त्यांना मी आत कोंडले तळघरात. महंत, मी विचारतो त्याला हवं तर खरं काय. मी तळघरात गेलो व काशीला विचारलं तर काशीनं खजाना चोरलाच नव्हता. मी काशीला ओळखायचो. मी महंताला वर येत सांगितलं. मग महंताने माझ्याकडे बासुंदीचे ग्लास भरून दिले, जे मी काशी व गौरीस दिले. पण लगेच मला धरणावरून माणूस बोलवायला आला म्हणून लगेच निघून गेलो. मला त्या बासुंदीत महंतांनी गरळ टाकलं होतं हे माहीतच नव्हतं. अन माहीत झालं तेव्हा महंतांनी मला फसवलं होतं पोरी. गंगाधर रडतच कथन करत होता. बेटा, महंत व प्रभूने लबाड आहेत. ते तुला फसवी व स्वार्थी माया करतायत. भव्याला कळेना कोण खरं, दादासाहेब की महंत की हा काका म्हणवणारा इंगळे. ती संभ्रमित झाली. तिनं महंताच्या नावाचा वापर करत काल तिनं तळघरात जे पाहिलं होतं त्यावरून ती गंगाधरला खोदत होती. पण हा तर वेगळंच सांगतोय. आपला बाप काशी, पण त्यांचा मारेकरी कोण मग नेमका? महंत की गंग्या हरामखोर? कोणता खजाना व कोणी चोरला? भव्यानं विचारलं. बेटा, मोठं रहस्य आहे, सांगेन मी तुला. पण तुर्तास महंतांवर विश्वास ठेवू नको, एवढंच सांगेन मी. मी येत राहीन. खजाना त्यांनी लंपास केला की अजून आहे त्या जागीच आहे हे पाहावं लागेल. तो महंत अजूनही गिऱ्हाणाच्या दिवशी येतो, म्हणजे खजाना आहे त्या जागीच असावा. अन तो त्यांना काशी शंभू शिवाय काढता आला नाही, म्हणून तर ते तुला व भैरवला वाढवत आहेत. म्हणजे खजाना आहे तो दरवाजा उघडण्याची शक्ती तुझ्या व भैरवच्या बापातच होती, पण त्यांनी उघडण्यास मनाई केली. म्हणून तर यांनी त्यांना संपवलं व माझ्यावर आळ ठेवला. अन आता ती शक्ती वंश परंपरेने तुमच्या दोघात आलीये, म्हणून तर तुम्हाला भास होत आहेत. कसली शक्ती अन कोणतं दार? तोच समोरून महंत येताना दिसले. गंगाधर उठला. बेटा, तू येतोय बघ. मी जातो, पण मी जे बोललोय ते त्याला काहीच सांगू नको. मी येईन, तो पावे तो दार उघडू नका, एवढीच विनंती. तुम्हा दोघांशिवाय ते खजान्या पावे तो पोहोचूच शकत नाही. गंगाधर अंधारात पळाला व गावात उभ्या केलेल्या गाडीनं निघून गेला. भव्या उठली व माचीकडे येणाऱ्या महंतांकडे पाहू लागली. गुडिया, हम निकलते निकलते वापस आ गए. हिमावह की गोदी में जाते वक्त हमें कुछ तो एहसास हुआ कि वापिस आना पड़ा. क्या हुआ बाबाजी? भव्यानं पाणी देत विचारलं. गुडिया, सबसे बर्ताव रख तू, सबकी सुन, पर अंदर की आत्मा बोले वही बात करना. भव्या इच्छा नसताना काही गोष्टी महंतांपासून लपवू लागली. बाबाजी, खाना बनाऊं? गुडिया, आज की रात तू उस बच्चे को यहाँ बुला ले, हमें तो फिर से जाना पड़ेगा. कोई बात नहीं बाबाजी, अगर आपकी कृपा हम पर है तो हमें क्यों डरना. उनको यहाँ रात को बुलाना सही नहीं होगा. भव्यानं महंताचा सल्लाच लगेच समलात आणला व भैरवला गढीवर न बोलवण्याचं योग्य समजलं. महंत हसले व गढीचं निरीक्षण करत निघाले. जाता जाता त्यांनी भैरवला गढीवर पाठवलंच. भैरवला समजेना की अमोकचं न ऐकणारं आपण या महंतांचं काय ऐकतोय. आपली सतसत विवेक बुद्धी आपण गमावली की काय या स्किझोफ्रेनियामुळं. तो गढीवर आला. महंतांनी पाठवलं. आपण घाबरत आहात एकट्या झोपायला कालच्या प्रसंगामुळे, म्हणून काही गरज नाही. जा तुम्ही, मी झोपेन एकटी. काल पावे तो एकटीच तर झोपत आलीये गढीत. ऐकावं माणसानं मोठ्यांचं. हवं तर मी देवळीत झोपतो. मधून दरवाजा लावा. भव्याला खजील वाटलं, पण काय सांगावं. महंतांनी गढी मंतरली तरी कालसारखंच पुन्हा घडलं तर? कारण महंतांनी भास थांबवले तरी पुन्हा सुरू झालेच ना. किंवा महंतांना पाहत पळालेला गंगाधर काका परत आला तर? कोण, महंत की गंगाधर, आपल्या वडिलांचा मारेकरी? भव्यानं दार उघडं ठेवलं व भैरवलाही गढीतच झोपायला लावलं. महंतांनी शिवालयात येत कन्नीचा बंदोबस्त केला व ते निघाले त्याच वाटेने.
ज्या वाटेने गंगाधर परतत होता. भव्याला झोप येईच ना. काशीनाथ सानप, गौरी सानप आपले जन्मदाते इतक्या दिवस नाही, पण कालच का दिसावेत आपणास? गिऱ्हाण होतं म्हणून का? पण कन्नी तर द्वादशीपासूनच दिसते. भैरव व मलाही द्वादशीच्या दिवशीच पाईपलाईन खोदताना कुत्र्याचा सापळा निघाला. तो कन्नीचाच असावा का, म्हणून ती दिसते? हो, त्याच दिवशी आवार भिंतीचं खोदकाम करताना मानवी हाडाचा सांगाडा निघाला होता. तोच तर नसावा काशीनाथ सानपांचा? मग गौरी सानप आपल्या आईचा सांगाडा, तरी तीही का भेटली तळघरात कोपऱ्यात? भव्यास घाम फुटला. कदाचित तिथंच दुसरा सांगाडा असावा, पण खोदणाऱ्यांना पुरता दिसला नसावा. उघडा पडता पडता राहिला असावा, म्हणून तर आपणास कोपऱ्यात बाई अस्पष्ट दिसली. भयानक आहे हे, पण यांना का मारलं असावं? भव्या मॅडम, झोपा, तुम्ही जाग्याच आहात, भैरवने म्हटलं व ती घाबरली. आज गंगाधर इंगळे आला होता भेटायला. ओळखता का आपण? भव्यानं झोपूनच विचारलं. ओळखत नाही, पण माझ्या कार्यालयातही आला होता. काय म्हणाला तो? माझं मूळ अस्तित्व पाळमुळं उकरत होता. म्हणजे तुमचंही? भव्यानं आश्चर्य व्यक्त केलं. तुमचंही का? आता भैरवच विस्मयानं म्हणाला. तो खरं बोलत असावा का? हो. कशावरून? जातीचा आहे म्हणून, व त्यानं एवढी सखोल माहिती काढली आपल्याबाबत म्हणून. पण त्यामागं त्याचा काहीतरी मोठा स्वार्थ दिसतोय. कोणता? कशावरून? भव्या उठूनच बसली. संपत्तीचा. त्यानं सोन्याचा रुद्राक्ष दिला मला. तसाच रुद्राक्ष मला माचीवर सापडलाय रात्री कन्नीसोबत फिरताना. माझ्याजवळही खजान्याबाबत बोलला तो. गढी, शिवालय, पायविहीर व तळघर यात कुठेतरी नक्कीच खजाना असावा. या खजान्यापायीच आपलं मूळ अस्तित्व जन्मदात्यांनी जीव गमावला असावा व त्यांचा जीव घेतला असावा. म्हणूनच आपणास भासाभास होत असावे. कोणी मारलं असावं त्यांना? महंत व गंगाधर, व यांना पुढे करत तिसराच कोणी, वा काहीतरी अदृश्य शक्ती. गिऱ्हाणाची भूमिका काय त्यात? कन्नी? भव्या झोप आता, निघेल काहीतरी मार्ग. पण समपातळी म्हणजे काय ग? आता जी पातळी निर्माण होऊ पाहते तीच असावी का? गाठायची का समपातळी? भव्यानंच प्रतिसवाल खडावला. हे अमोघा, मानवी अमोघ कडून न सुटलेलं कोडं सोडव रे बाबा. बाकुल बुवा.